वेलकम टू फाडू स्टडी। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आगामी SRPF तसेच पोलीस भरती परीक्षेच्या अनुषंगाने सामान्य ज्ञान या घटकावर आधारित काही महत्त्वाचे व संभाव्य 500 प्रश्न पाहणार आहोत। सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत, एक्झाम्समध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत। सोबतच आगामी परीक्षांमध्ये या घटकावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाईल याचा तुम्हाला एक अंदाज येईल। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या। आणि जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केली आहे। तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन PDF डाउनलोड करू शकता, सोबतच टेलिग्राम चॅनलशी जॉईन सुद्धा होऊ शकता। त्या अगोदर जर कोणी आपल्या यूट्यूब चॅनल फाडू स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्यासमोरील बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरील कुठलाच व्हिडिओ मिस करणार नाहीत। एकूण 500 प्रश्न आहेत। सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत, एक्झाम्समध्ये विचारले जाऊ शकते। त्यामुळे ज्यावेळेस आपण प्रश्न घेतो ना त्यावेळेसच पाठ करण्याचा प्रयत्न करा, कारण जरी तुम्ही लक्षात जरी ठेवले त्याची उत्तरं म्हणजे प्रश्नाची उत्तर जरी तुमच्या लक्षात राहिले तरी एक्झाम्समध्ये तुम्हाला प्रश्न पाहिल्याच ते टिक करता येईल। तर पहिला प्रश्न पाहूया, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कुठे केली? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना ही लंडन या ठिकाणी केलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? तर तलाठी। महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? तर तलाठी। पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात। नेक्स्ट आहे, कोवळ्या सूर्यप्रकाशापासून रिकामी जागा हे जीवनसत्व मिळते? तर ड जीवनसत्व। तर कोवळ्या सूर्यप्रकाशापासून ड जीवनसत्व मिळते। पुढचा प्रश्न आहे, मैसमाड हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर औरंगाबाद। महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे? तर 720 किलोमीटरचा। पुढचा प्रश्न आहे, कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात? तर पाणी। तर पाण्याला वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात। नेक्स्ट आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात? तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे लॉर्ड रिपन यांना म्हणतात। नेक्स्ट आहे, नाबार्ड स्टँड फॉर। या ठिकाणी आपल्याला नाबार्डचा फुलफॉर्म सांगायचा आहे। तर नाबार्डचा फुलफॉर्म होतो नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट। पुढचा प्रश्न आहे, वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणत्या कादंबरीतून घेण्यात आले? तर आनंदमठ। नेक्स्ट आहे, राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्य विधानसभेला असतो। पुढचा प्रश्न आहे, रिकामी जागांनुसार भारतात निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे? तर कलम 324 नुसार। ठीक आहे, तर कलम 324 नुसार भारतात निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, आग्रा शहराची स्थापना कोणी केली? तर आग्रा शहराची स्थापना ही सिकंदर लोधी यांनी केली आहे। नेक्स्ट आहे, राज्यसभेची सदस्य संख्या किती? तर राज्यसभेची सदस्य संख्या ही 250 एवढी आहे। महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहेत? तर C60। तर जे काही C60 आहेत तर ते महाराष्ट्र पोलिसांचे दल असून ते नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवलेले आहेत। पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर विलासराव साळुंखे। तर पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून विलासराव साळुंखे यांना ओळखले जाते। पुढचा प्रश्न पाहूया, 2021 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आले होते? तर 2021 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा ही टोकियो जपान या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। नेक्स्ट आहे, वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला? तर जेम्स वॉट यांनी लावला। नेक्स्ट आहे, स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण? स्वामी विवेकानंद यांचे गुरु आहेत रामकृष्ण परमहंस। नेक्स्ट आहे, राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारीला साजरा केला जातो। शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। नेक्स्ट आहे, सुधारक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर सुधारक या वृत्तपत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर होते। नेक्स्ट आहे, 1904 साली सावरकरांनी कोणती संघटना स्थापन केली? तर अभिनव भारत। यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर बाबा पद्मनजी। मुंबई येथे शारदा सदन या विद्वाश्रमाची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी केली। मुंबई या ठिकाणी शारदा सदन
या विधवाश्रमाची स्थापना कोणी केली आहे? तर पंडिता रमाबाई यांनी केली आहे. नेक्स्ट आहे, भारतामध्ये मतदानाचा हक वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो? तर 18व्या. ठीक आहे, तर वयाच्या कितव्या वर्षी प्राप्त होतो? तर 18व्या वर्षी. नेक्स्ट आहे, भारतातील कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेले आहेत? तर गोवा. पुढचा प्रश्न पाहूया, FIR म्हणजेच काय? तर FIRचा फुल फॉर्म होतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. नेक्स्ट आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर पोलीस महासंचालक. मृत्युंजय या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मृत्युंजय या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत शिवाजी सावंत. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली? तर ती झाली आहे 1 एप्रिल 1935ला. रिकामी जागा यांना अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाते. तर ॲडम स्मिथ. तर ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत? तर मंगळ ग्रहाला 2 नैसर्गिक उपग्रह आहेत. पुढचा प्रश्न आहे, पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव कोणी केला? तर अहमद शाह अब्दाली यांनी केला. पुढचा आहे प्रश्न, वेदांकडे परत चला अशी घोषणा कोणी दिली होती? तर ती दिली होती स्वामी दयानंद सरस्वती यांनी. नेक्स्ट आहे, कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुलित्झर पुरस्कार दिला जातो? तर पुलित्झर हा पुरस्कार पत्रकारितेसाठी दिला जातो. पीडीएफचे विस्तारित रूप काय? तर पीडीएफचे विस्तारित रूप होते पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. नेक्स्ट आहे, नामदफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर नामदफा राष्ट्रीय उद्यान हे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहेत. नेक्स्ट आहे, टेहरी धरण कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड. पुढचा प्रश्न आहे, भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या साली घडली? तर 1984ला घडली आहेत. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ कोठे आहेत? तर राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ हे दिल्ली या ठिकाणी आहेत. क्षयरोग दिन कधी साजरा करण्यात येतो? तर क्षयरोग दिन हा 24 मार्चला साजरा केला जातो. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? तर मुंबई विद्यापीठ. केंद्र सरकारने कोणत्या वर्षी मध्यान्ह भोजन योजना सुरू केली होती? तर 1995ला. नेक्स्ट आहे, आकारमानात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर 7वा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर खडकवासला पुणे या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमी किंवा NDA, त्याला आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो? NDA. तर ही खडकवासला या ठिकाणी आहे. हिमरू शालीकरिता प्रसिद्ध असलेले शहर कोणते? तर औरंगाबाद. महाराष्ट्रातील कोणती नदी चंद्रभागा या नावाने सुद्धा ओळखली जाते? तर भीमा. तर जी काही भीमा नदी आहे ती चंद्रभागा या नावाने सुद्धा ओळखली जाते. 1857चा उठाव झाला तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड कॅनिंग. तर 1857चा ज्यावेळेस उठाव झाला होता त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड कॅनिंग. महाराष्ट्रात एकूण पंचायत समित्या किती आहेत? तर 351. तर महाराष्ट्रात एकूण पंचायत समित्या किती आहेत? तर 351 आहेत. महाराष्ट्रात एकूण किती महसुली जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 36 महसुली जिल्हे आहेत. ठोसेघर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर सातारा जिल्हा. राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? तर राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष हा मुख्यमंत्री असतो. कोणत्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटाओ ही घोषणा करण्यात आली होती? तर चौथी. तर चौथ्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटाओ ही घोषणा करण्यात आली होती. नेक्स्ट आहे, हरवलेल्या मुलींसाठी महाराष्ट्र पोलिसांतर्फे कोणती मोहीम राबवली जाते? तर ऑपरेशन मुस्कान. तर ऑपरेशन मुस्कान ही जी काही मोहीम आहे ती महाराष्ट्र पोलिसांतर्फे राबवली जाते आणि कशासाठी? तर हरवलेल्या मुलींसाठी. नेक्स्ट आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहेत? तर दक्षता. तर महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक हे दक्षता होय. नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे? तर नक्षलबारी हे गाव पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर बुध. पुढचा प्रश्न आहे, बर्फ उष्णतेचा रिकामी जागा आहे? तर बर्फ हा उष्णतेचा दुर्वाहक आहेत. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा हा यवतमाळ जिल्हा होय. औंढा नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? औंढा नागनाथ देवस्थान हे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत. महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. ब्रिटिश संसदेचे सदस्य होणारे पहिले भारतीय कोण होते? तर दादाभाई नौरोजी. FIR म्हणजे काय? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. C60 या फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहेत? तर C60 या फोर्सचे ब्रीदवाक्य आहेत वीरभोग्या वसुंधरा.
पोलीस खाते हा रिकामी जागा सूचीतील विषय आहे तर राज्य, तर जो काही पोलीस खाते हा राज्य सूचीतील विषय आहेत. वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला तर जगदीशचंद्र बोस. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात तर मिथेन, तर जो काही मिथेन वायू आहे तर तो क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात. होम रूल चळवळीशी कोण निगडीत होते तर डॉक्टर ॲनी बेझंट. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर गटविकास अधिकारी. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ रिकामी जागा असतो तर 5 वर्ष. गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची असते तर ती पोलीस पाटलांची असते. पोलीस पाटलाची नियुक्ती कोणत्या कायद्याने केली जाते तर पोलीस पाटलाची नियुक्ती ही महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 या कायद्याने केली जाते. पुढचा प्रश्न आहे स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर ताराबाई शिंदे. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते तर विनोबा भावे. औद्योगिक क्रांती प्रथम कोठे सुरू झाली तर इंग्लंड या ठिकाणी. सातारा जिल्ह्यात कोणी प्रति सरकारची स्थापना केली होती तर नाना पाटील यांनी. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर जिल्हा परिषदेचा प्रमुख किंवा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण तर प्रतिभाताई पाटील. आता इम्पॉर्टंट आहेत कारण ज्या काही द्रौपदी मुर्मू आहेत त्या आता नॉमिनेट झालेल्या आहेत कशासाठी तर राष्ट्रपती पदासाठी. ठीक आहे, तर त्या जर जिंकून आल्या तर त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होऊ शकते. ठीक आहे, तर ही भविष्यातील गोष्ट आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पण विचारू शकतो एक्झाम्समध्ये की भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत तर प्रतिभाताई पाटील. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर यकृत ग्रंथी. गोबर गॅसमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो तर गोबर गॅसमध्ये मिथेन हा घटक असतो. जागतिक ओझोन दिन कधी साजरा करण्यात येतो तर 16 सप्टेंबरला साजरा करण्यात येतो. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत तर विष्णू वामन शिरवाडकर हे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत. महाराष्ट्राची गंगा कोणत्या नदीला म्हणतात तर महाराष्ट्राची गंगा किंवा दक्षिण गंगा असे गोदावरी नदीला म्हणतात. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर 36. आझाद हिंद सेनेची स्थापना कोठे करण्यात आली होती तर ती सिंगापूर या ठिकाणी करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे तर शेकरू. कोणास भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते तर दादाभाई नौरोजी. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण तर धोंडो केशव कर्वे. तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती होय. नेक्स्ट आहे मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे तर केरळ. तर मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य केरळ या राज्यात प्रचलित आहेत. आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडात आहेत तर युरोप. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहेत तर उत्तराखंड. इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहेत तर इंटरपोलचे मुख्यालय हे ल्योन फ्रान्स. तर फ्रान्स या देशातील ल्योन या ठिकाणी इंटरपोलचे मुख्यालय आहेत. नॅशनल पोलीस अकॅडमी कोठे आहेत तर हैदराबाद. 60 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा महोत्सव कोणता असतो तर हिरोक महोत्सव. जगात सर्वात मोठा खंड कोणता तर जगातील सर्वात मोठा खंड हा आशिया खंड होय. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेची सदस्य आहे तिला काय म्हणतात तर आकाशगंगा. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती तर कवरत्ती. 0 अंशाचे अक्षरवृत्त म्हणजेच रिकामी जागा विषुववृत्त होय. ठीक आहे, तर 0 अंश जे काही 0 अंश रेखावृत्त असते तर त्यालाच काय म्हणतात तर विषुववृत्त असे म्हणतात. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती आहेत तर 36 आहेत. ययाती या कादंबरीचे लेखक कोण तर विष्णू सखाराम खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक होय. मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. केशवसूत हे टोपणनाव कोणाचे आहेत तर कृष्णाजी केशव दामले यांचे केशवसूत हे नाव आहे. सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता तर 2014 मध्ये. सांगली जिल्हा कोणत्या विभागात येतो तर पुणे विभागात येतो. मंगेश पाडगावकर कोणत्या जिल्ह्यातून आहेत तर सिंधुदुर्ग. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होय तर 19वे. ठीक आहे, तर 19वे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत. नेक्स्ट आहे बाबर मृत्यू कधी झाला तर बाबरचा मृत्यू हा 1530 मध्ये झाला आहे. कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते तर सिक्कीम.
महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कोणत्या शिखराला म्हणतात? तर महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे कळसुबाई या शिखराला म्हणतात. हाजी अली दर्गा कोठे आहेत? तर मुंबई या ठिकाणी आहेत. सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचे लेखक रिकाम्या जागा हे आहेत तर यशवंतराव चव्हाण. तर सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचे लेखक आहेत यशवंतराव चव्हाण. बलूत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर दया पवार. उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर उपरा हे आत्मचरित्र लक्ष्मण माने यांचे आहेत. कोसला ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली आहे? तर भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली आहेत. गोलफिटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर नामदेव ढसाळ. सुदाम्याचे पोहे हा लेखसंग्रह कोणाचा आहे? तर श्रीपाद कृष्ण कोलटकर यांचा आहे. रणांगण ही कादंबरी कोणाची होय? तर विश्राम बेडेकर यांची आहेत. रिकामी जागा ही कादंबरी श्रीनाथ पेंडसे यांची आहे तर गरिबांचा बापू. रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कोणी लिहिले आहे? तर वसंत कानेटकर यांनी रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक लिहिलेले आहेत. नेक्स्ट आहे रिकामी जागा हे आत्मचरित्र आचार्य अत्रे यांचे आहेत तर मी कसा झालो. तर मी कसा झालो हे आत्मचरित्र कोणाचे आहेत? तर आचार्य अत्रे किंवा प्रल्हाद केशव अत्रे यांचे आहेत. पण लक्षात कोण घेतो ही साहित्यकृती कोणाची आहेत? तर हरिनारायण आपटे यांची आहेत. ब्र ही कादंबरी कोणाची आहेत? तर कविता महाजन. चिमणरावाचे चराट हा विनोदी कथासंग्रह कोणाचा आहे? तर चिंतामण विनायक जोशी यांचा आहे. धग या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर उद्धव शेळके. आमच्या आयुष्यातील काय आठवणी या पुस्तकाच्या लेखिका कोण होय? तर रमाबाई रानडे. मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर महादेव गोविंद रानडे आहेत. सकाराम बाइंडर हे नाटक कोणाचे आहेत? तर विजय तेंडुलकर यांचे आहेत. किमियागर ही विज्ञान साहित्यकृती कोणाची? तर अच्युत गोडबोले यांची. आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर जयंत नारळीकर आहेत. एका पानाची कहाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहेत? तर विष्णू सकाराम खांडेकर यांचे आहेत. रिकामी जागा ही विजय तेंडुलकर यांची पहिली कथा होय तर आमच्यावर प्रेम कोण करणार ही विजय तेंडुलकर यांची पहिली कथा होय. माझा रशियाचा प्रवास हा प्रवास वर्णन कोणाचा आहे? तर अनाभाऊ साठे यांचा आहे. गीतगंगा आणि झेंडूची फुले या कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत? तर आचार्य अत्रे. ब्राह्मणाचे कसब या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा ज्योतिराव फुले. मरण स्वस्थ होत आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बाबूराव रामचंद्र बागुल हे मरण स्वस्थ होत आहे या पुस्तकाचे लेखक आहेत. भिचकी वही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अरुण कोलटकर. एक झाड आणि दोन पक्षी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विश्राम बेडेकर. दुनियादारी ही कादंबरी कोणाची आहे? तर सुहास शिरवडकर. वडीव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शंकर पाटील. माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर नारायण सुर्वे. प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहेत? तर यशवंतराव चव्हाण यांचे आहेत. भारताची मध्यवर्ती बँक कोणती? तर भारताची मध्यवर्ती बँक ही RBI किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक होय. सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहेत? तर सतीश धवन स्पेस सेंटर हे श्रीहरिकोटा या ठिकाणी आहेत. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते? तर ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ही सरपंचावर असते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहेत? तर सांगली या शहरामध्ये आहेत. तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर उस्मानाबाद. कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर अमरावती. तर जी काही कोरकू जमाती आहेत आदिवासी जमाती तर या जमातीचे लोक अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? तर ठाणे. दीक्षाभूमी हे तीर्थस्थान कोणत्या शहरात आहेत? तर नागपूर या ठिकाणी आहेत. दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर जव्हार. तर जो काही दाभोसा धबधबा आहे हा आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल आणि पालघर जिल्ह्यामधील जव्हार या तालुक्यात आहेत. कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहेत? तर सातपुडा. तर सातपुडा पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहेत आणि हे जे काही चिखलदरा थंड हवेचे ठिकाण आहेत तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर अमरावती. रेगूर मृदा ही कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? तर दख्खनच्या पठारी प्रदेशामध्ये रेगूर मृदा मोठ्या प्रमाणात आढळते. रेगूर मृदेलाच काळी मृदा म्हणून ओळखल्या जाते. भारताचे 0 मैल कोठे आहेत? तर भारताचे 0 मैल हे नागपूर या ठिकाणी आहेत. त्रिकुट धबधबा हे कोणत्या नदीवर आहेत? तर इंद्रावती. तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात येते? तर तोरणमाळ पठार हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये येते.
संजय गांधी नॅशनल पार्क रिकामी जागा या ठिकाणी आहेत तर मुंबई. तर संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबई या ठिकाणी आहेत. मुंबई हे नाव कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे? तर मुंबई हे नाव मुंबई हाय, ठीक आहे. मुंबई हाय हे जे काही नाव आहे ते पेट्रोलियम या उत्पादनाशी निगडीत आहे. अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहेत? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आहेत. तर अग्निपंख किंवा विंग्स ऑफ फायर हे इंग्लिशमध्ये त्यांचं आत्मचरित्र आहे, ठीक आहे. तर याचं मराठीत अनुवाद अग्निपंख असा आहे. तर कोणाचे आत्मचरित्र आहे? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं आहे. कोणाला भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते? तर दादाभाई नौरोजी. कुसुमाग्रज हे टोपणनाव कोणत्या मराठी लेखकाचे आहेत? तर विष्णू वामन शिरवाडकर. V. शांताराम पुण्याच्या कोणत्या सुप्रसिद्ध स्टुडिओशी संबंधित होते? तर प्रभात स्टुडिओ. गरबा लोककला नृत्य रिकामी जागा राज्याचे लोकनृत्य आहेत तर गुजरात. तर जे काही गरबा लोककला नृत्य आहेत ते गुजरात राज्याचे लोकनृत्य आहेत. सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? तर अमावस्येला. आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडात आहेत? तर युरोप. लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? तर अग्निजन्य खडक. कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून बंगळुरू किंवा बेंगळुरू या शहराला ओळखल्या जाते. जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? तर जल्लीकट्टू हा सण तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा करतात. पंडुम हा कशाचा प्रकार आहे? तर पंडुम हा सण आहे, ठीक आहे. तर जो काही पंडुम आहे तो सण आहे. पक्के पागा महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर पक्के पागा महोत्सव हे अरुणाचल प्रदेश या राज्याशी संबंधित आहेत. रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर गडचिरोली. तर जो काही रेला पारंपरिक लोककला किंवा लोकनृत्य आहेत ते गडचिरोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर आंध्र प्रदेश. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे कोठे आहेत? तर औरंगाबाद, नागपूर आणि पणजी. औरंगाबाद, नागपूर आणि पणजी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा लता मंगेशकर पुरस्कार 2020-21 कोणाला मिळाला? तर तो उषा मंगेशकर यांना मिळालेला आहे. महाराष्ट्रात 2019-20 साली वनांचे प्रमाण किती टक्के होते? तर 20.10% एवढे होते. बाउल लोक उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर बाउल लोक उत्सव हा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये साजरा केला जातो. नेक्स्ट आहे पार्टनर या पुस्तकाचे लेखक कोण? तर वपू काळे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाहीत? तर महाराष्ट्रातील मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाहीत. म्हणजेच महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि जर तुम्हाला जिल्हा परिषदेची संख्या विचारली तर ती किती असेल? तर ती असेल 34. कैलास पर्वतात कोणत्या नदीचा उगम होतो? तर सिंधू नदीचा, ठीक आहे. तर कैलास पर्वतामध्ये सिंधू नदीचा उगम होतो. 2021 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर आशा भोसले यांना मिळालेला आहे. सिडबीचा फुल फॉर्म सांगायचा आहे. तर सिडबीचा फुल फॉर्म होतो स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आणि याची स्थापना झाली होती 2 एप्रिल 1990ला. शिवसेनेची स्थापना कधी झाली होती? तर ती झाली होती 19 जून 1966ला. पानिपत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विश्वास पाटील. छावा ही कादंबरी कोणाची आहे? तर शिवाजी सावंत यांची आहेत. विधानसभेचे सभासद संख्या किती असते? तर ती असते 288, ठीक आहे. तर आपल्या महाराष्ट्राची विचारत आहे, ठीक आहे. तर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभासदांची संख्या किती आहे? तर 288 आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर विधान परिषद. महाराष्ट्रात सर्वात पहिली महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आली होती? तर ती मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. घटनेतील सरनामा आपण कोणत्या देशाकडून घेतला आहे? तर अमेरिका. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर नरेंद्र जाधव. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले आहेत? तर न्यायमूर्ती रांडे यांनी लिहिलेले आहेत. आत्मवृत्त हे आत्मचरित्र कोणाचे आहेत? तर महर्षी कर्वे यांचे आहेत. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर महात्मा ज्योतिराव फुले. स्वामी दयानंद सरस्वती यांचा रिकामी जागा हा वेदावरील ग्रंथ आर्य समाजाचा प्रमाण ग्रंथ आहे. तर सत्यार्थ प्रकाश. तर जो काही सत्यार्थ प्रकाश वेदावरील ग्रंथ आहे तो आर्य समाजाचा प्रमाण ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर स्वामी दयानंद सरस्वती. रिडल्स इन हिंदुइझम
चे लेखक कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ रिकामी जागा या देशातील जनतेस अर्पण केला आहे तर अमेरिका. तर महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेत या देशातील जनतेस अर्पण केला आहे. तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले आहे तर महात्मा ज्योतिराव फुले. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर कार्ल मार्क्स. जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले आहे तर विदा सावरकर किंवा विनायक दामोदर सावरकर यांनी जोसेफ मॅझिनीचे चरित्र लिहिले आहेत. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत तर वि.वा. शिरवाडकर. माझी जन्मठेप हे पुस्तक कोणत्या क्रांतिकारकाने लिहिले आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर. भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर संत ज्ञानेश्वर. यथार्थ दीपिका या काव्यग्रंथाचे लेखन कोणी केले होते तर वामन पंडित. या ठिकाणी बघा, भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर संत ज्ञानेश्वर आणि यथार्थ दीपिका या काव्यग्रंथाचे लेखन कोणी केले होते तर वामन पंडित. या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका. पुढचा प्रश्न आहे दासबोध व मनाचे श्लोक या ग्रंथाचे रचिते कोण आहेत तर समर्थ रामदास. भावार्थ रामायण कोणी लिहिले आहेत तर संत एकनाथाने लिहिले आहेत. विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. आपण ऑलरेडी बघितलं आहे की विंग्स ऑफ फायर किंवा याचाच मराठीत अनुवाद काय आहेत अग्निपंख. तर अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण आहेत डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर व्यंकटेश माडगुळकर. गीताई ही भगवद्गीतेवरील श्लोकी टीका रिकामी जागा यांनी लिहिली तर विनोबा भावे. अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर शरद जोशी. हॅरी पॉटर या मालिकेतील पुस्तक कोणी लिहिले आहेत तर जी काही हॅरी पॉटर मालिका आहेत किंवा सिरीज आहेत तर या सिरीजवरील पुस्तक कोणी लिहिले आहेत तर जे.के. रोलिंग यांनी लिहिले आहेत. ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बराक ओबामा. दीन-ई-इलाही या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर अकबर. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मौलाना आझाद. आनंद मठ हे पुस्तक कोणी लिहिले आहेत तर बंकिमचंद्र चटर्जी. अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर लाला लजपत राय. माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक कोणाचे आहेत तर महात्मा गांधी यांचे आहेत. पाकिस्तान फॉर पार्टिशन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मौलाना आझाद. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहेत तर पंडित नेहरू यांनी लिहिलेले आहेत. प्रसिद्ध पुस्तक माती जागविल त्याला मत हे रिकामी जागा यांनी लिहिले आहेत तर बाबा आमटे. तर माती जागविल त्याला मत हे पुस्तक कोणी लिहिले आहेत तर बाबा आमटे यांनी लिहिलेले आहेत. 1910 मध्ये लिहिलेल्या रिकामी जागा या ग्रंथातून लोकमान्य टिळकांनी जनतेला कर्मयोगाचा संदेश दिला तर गीता रहस्य. रिकामी जागा या पुस्तकाचे बाबा आढाव लेखक आहेत तर सत्य शोधनाची वाटचाल. तर सत्य शोधनाची वाटचाल या पुस्तकाचे लेखक कोण तर बाबा आढाव. रिकामी जागा यांनी कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त लिहिले आहेत तर अनुताई वाघ. तर अनुताई वाघ यांनी कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त लिहिलेले आहेत. डिवाइन लाईफ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर अरविंद घोष. वामन परत न आला ही कादंबरी कोणाची आहे तर जयंत विष्णू नारळीकर यांची आहेत. झाडाझडती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर विश्वास पाटील. टीका स्वयंवर या पुस्तकाचे लेखक आहेत रिकामी जागा तर भालचंद्र नेपाळे. ठीक आहे, तर जे काही टीका स्वयंवर पुस्तक आहे तर या पुस्तकाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. काळ्या मातीत मातीत हा कविता संग्रह कोणाचा आहे तर विठ्ठल वाघ यांचा आहे. तांबडी माती ही कादंबरी कोणाची आहे तर बाळ सीताराम मर्ढेकर यांची आहेत. तर तांबडी माती ही कादंबरी बाळ सीताराम मर्ढेकर यांची आहेत. मोरूची मावशी या प्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत तर आचार्य अत्रे. फकीरा ही प्रसिद्ध कादंबरी कोणाची आहे तर फकीरा ही प्रसिद्ध कादंबरी अण्णाभाऊ साठे यांची आहेत. शांतता कोर्ट चालू आहे हे प्रसिद्ध नाटक कोणाचे आहेत तर विजय तेंडुलकर यांचे आहेत. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर गोविंद पानसरे. टू द लास्ट बुलेट या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर विनीता कामटे. पुढचा प्रश्न आहे स्वामी व श्रीमान योगी या दोन्ही पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर रणजित देसाई. जेव्हा मी जात चोरली हे पुस्तक कोणी लिहिले आहेत तर बाबूराव बागल. बाबूराव बागुल यांनी जेव्हा मी जात चोरली हे पुस्तक लिहिले आहे. एकच प्याला हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर राम गणेश गडकरी. एक होता कारवर या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर वीणा गवाणकर. नापास मुलांची गोष्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अरुण शेवते. आई समजून घेताना या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर उत्तम कांबळे.
मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे तर मुळा. गीतारहस्य या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर लोकमान्य टिळक. हरित क्रांती कशाशी संबंधित आहे तर अन्नधान्याशी संबंधित आहेत. ची स्थापना केव्हा करण्यात आली आहे तर नाबार्डची स्थापना ही 12 जुलै 1982 ला करण्यात आली आहे. मूक नाईक हे पाक्षिक कोणी सुरू केले आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणाचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो तर छत्रपती शाहू महाराज. राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 25 जानेवारीला. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती तर स्वामी विवेकानंद यांनी केली आहे. राष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात येतो तर 12 जानेवारीला. तर रामकृष्ण मिशनची स्थापना ही स्वामी विवेकानंद यांनी केली आहे आणि स्वामी विवेकानंद यांची जे काही जयंती असते ती 12 जानेवारीला असते आणि 12 जानेवारीलाच त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती तर हिल्टन यंग कमिशन. करडी क्रांती कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे तर करडी क्रांती ही खते उत्पादनाशी निगडीत आहेत. रिकामी जागा हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते तर पंडित नेहरू. तर पंडित नेहरू हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत तर 2. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर केरळ. रावण छाया हा कोणत्या राज्यातील बावल्यांचा खेळ आहे तर ओडिसा. वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला तर 1972ला. अलिबाग समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर रायगड. महाराष्ट्रातील दक्षिण कोकण किनारपट्टीची मृदा रिकामी जागा आहे तर जांभी. तर महाराष्ट्रातील दक्षिण कोकण किनारपट्टीची मृदा ही जांभी मृदा आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला IT हब म्हणून ओळखले जाते तर पुणे. वेदांकडे परत चला अशी घोषणा कोणी दिली होती तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिली होती. भारतात मिश्मी पर्वतरांग कोठे स्थित आहेत तर अरुणाचल प्रदेश. कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहेत तर मध्य प्रदेश. बरेल वन्य अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत तर आसाम. महाराष्ट्राच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात आयोजित केले जाते तर नागपूर. मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला होता तर विष्णू सखाराम खांडेकर यांना मिळाला होता. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले होते तर 1919ला घडले होते. फ्री थ्रो कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर फ्री थ्रो हे बास्केटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. गीताई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर विनोबा भावे. भारताचा नेपोलियन म्हणून कोणाला ओळखला जाते तर समुद्रगुप्त. पेसा स्टॅनफोर्ड या ठिकाणी आपल्याला पेसाचा फुलफॉर्म सांगायचा तर पेसाचा फुलफॉर्म होतो पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल्ड एरियाज. गुसाडी कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहेत तर तेलंगणा. सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाशी संबंधित होते तर चिपको आंदोलन. ब्रिटिश संसदेचे सदस्य होणारे पहिले भारतीय कोण होते तर दादाभाई नौरोजी. भूदान चळवळीचे संस्थापक कोण होते तर विनोबा भावे. कर्नल बहादूर हे कोणत्या प्रसिद्ध मराठी लेखकाचे नाव आहे तर कर्नल बहादूर हे व्यंकटेश माडगूळकर यांचे टोपण नाव आहे. भारतीय नौदलाचे जनक कोणाला समजले जाते तर शिवाजी महाराज. ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहेत तर सोलापूर या ठिकाणी आहेत. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर गोपाळ गणेश आगरकर. नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर भरतमुनी. शकुंतलम हे काव्य कोणी रचले आहे तर कालिदास. दशम ग्रंथ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर गुरु गोविंद सिंग. आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता आहे तर ऋग्वेद. सुंबरान हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे तर धनगर लोकनृत्याशी. दलित पॅंथर चळवळीशी कोणते कवी संबंधित होते तर नामदेव ढसाळ. तेल्या हा रोग कोणत्या पिकाशी संबंधित आहे तर डाळिंब. उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहेत तर भीमा नदीवर आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर दादासाहेब फाळके पुरस्कार हे चित्रपट या क्षेत्राशी संबंधित आहेत. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहेत तर नंदुरबार या ठिकाणी आहेत. तर जे काही तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण आहेत ते नंदुरबार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बुलंद दरवाजा कोणत्या शहरात आहेत तर फतेपूर सिक्री. मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहेत तर बिहार. निष्काम कर्म मठची स्थापना कोणी केली होती तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली होती. कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते तर 42वी. सिंधू नदीचा उगम कोठे होतो तर कैलास मानसरोवर या ठिकाणी होतो. नरनाळा किल्ला रिकामी जागा जिल्ह्यामध्ये आहेत तर अकोला. तर नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यामध्ये आहेत. भरतनाट्यम कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे तर तामिळनाडू.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? तर इंग्रजी. जागतिक आरोग्य संघटनेने मुख्यालय कुठे आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय हे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहेत. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? तर महाबळेश्वर. चवदार तळे सत्याग्रह कोणी केला होता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कुठे होतो? तर नृसिंहवाडी या ठिकाणी पंचगंगा व कृष्णा नदीचा संगम होतो. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते? तर महात्मा ज्योतिराव फुले यांना ओळखले जाते. कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात? तर पाणी. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, मात्र जिल्हा परिषदा किती आहेत? तर 34. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली होती? तर रासबिहारी बोस. महाराष्ट्राचा सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर नाशिक या ठिकाणी. नुकतेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार नाव बदलून काय ठेवण्यात आले आहेत? तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ठेवण्यात आलेले आहेत. चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मेघालय. फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर खान अब्दुल गफार खान. बंगालची फाळणी कोणी केली होती? तर लॉर्ड कर्झन यांनी केली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली आहे. नेक्स्ट आहे हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर. राज्यसभेची सदस्य संख्या किती? तर राज्यसभेची सदस्य संख्या ही 250 एवढी असते. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर सरोजिनी नायडू. भावार्थ रामायण कोणी लिहिले आहेत? तर संत एकनाथ. मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती? तर मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी ही यमुना पर्यटन होय. मराठीतील पहिले नियतकालिक दर्पणचे संपादक कोण होते? तर बाळशास्त्री जांभेकर. स्वावलंबी शिक्षण हे रिकामी जागा या शिक्षण संस्थेचे ध्येय आहेत. तर रयत शिक्षण संस्था. 60 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा महोत्सव कोणता असतो? तर हिरक महोत्सव. संत तुकाराम यांचे मूळ गाव कोणते? तर संत तुकाराम यांचे मूळ गाव हे देहू होय. एका पानाची कहाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर विष्णू सखाराम खांडेकर. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहेत? तर सिंधुताई सपकाळ. ग्रेस हे टोपणनाव कोणाचे आहेत? तर माणिक शंकर गोडघाटे. बालकवी हे टोपणनाव कोणाचे आहेत? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे. आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर कृष्णाजी केशव दामले. पहिली दलित संत कवयित्री कोण? तर संत सोयराबाई. औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव काय आहे? तर खडकी. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर अहमदनगर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहेत? तर हे नागपूर या ठिकाणी आहेत. नेक्स्ट आहे चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर सोलापूर. नागझिरा हे वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर गोंदिया. भारतातील पहिले मयूर अभयारण्य, मयूर किंवा मोर अभयारण्य महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहेत? तर नायगाव, जिल्हा बीड. ठीक आहे, तर बीड जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी भारतातील पहिले मयूर अभयारण्य आहेत. मुळा मुठा नद्यांच्या काठावर कोणते शहर वसलेले आहेत? तर मुळा मुठा नद्यांच्या काठावर पुणे शहर वसलेले आहेत. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत. जागतिक शौचालय दिन कधी साजरा केला जातो? तर 19 नोव्हेंबरला. द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर मिल्खा सिंग. द टेस्ट ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहेत? तर युवराज सिंग. 2021ची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरीत कोणी जिंकल्यात किंवा कोण विजेते होते? तर नोवाक जोकोविच. तर 2021चे जे काही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा होती, तर या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीत नोवाक जोकोविच हे विजयी होते किंवा विजेते होते. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहेत? तर पॅरिस या ठिकाणी आहेत. युनिसेफची स्थापना केव्हा करण्यात आली होती? तर 11 डिसेंबर 1946ला. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजा राममोहन राय यांनी केली. शेतकरी संघाची स्थापना कोणी केली आहे? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख. देवदासी प्रथेस विरोध करणारे समाजसुधारक कोण होते? तर बाबा आढाव. पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जाते? तर पंडित नेहरू. मराठी सत्तेचा उत्कर्ष हे इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले आहे? तर न्यायमूर्ती रानडे. सरहुल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर झारखंड. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सर्वप्रथम कोणाला मिळाला होता? तर पु ल देशपांडे किंवा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सर्वप्रथम मिळाला होता. बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पु ल देशपांडे. केशवकुमार हे टोपणनाव कोणाचे आहेत? तर प्रल्हाद केशव अत्रे. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली होती? तर स्वातंत्र्यवीर सावरकर. मराठी भाषेची लिपी कोणती आहे? तर देवनागरी. नागपूर विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर नागपूर विभागात एकूण 6 जिल्हे आहेत. मोहिनीअट्टम हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहेत? तर केरळ. माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा गांधी. ग्रामगीतेचे लेखक कोण आहेत? तर संत तुकडोजी महाराज. गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा फुले. श्यामची या चित्रपटाचे निर्माते कोण आहेत? तर श्यामची या चित्रपटाचे निर्माते आहेत आचार्य अत्रे. यथार्थ दीपिका हा काव्यग्रंथ कोणी लिहिला आहे? तर पंडित वामन यांनी लिहिलेला आहे. भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर संत ज्ञानेश्वर. आरती प्रभू हे टोपणनाव कोणाचे आहे? तर चिंतामण त्र्यंबक खानोलकर. लोकहितवादी असे कोणास म्हटले जाते? तर गोपाळ हरी देशमुख. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर विष्णू वामन शिरवाडकर. जागतिक कामगार दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 1 मे. 8 मार्च हा दिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो? तर महिला दिन. पानिपत कादंबरी कोणी लिहिली आहे? तर विश्वास पाटील. मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शिवाजी सावंत. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे? तर संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय हे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. प्राचीन स्मारकांना कोणती संघटना आंतरराष्ट्रीय दर्जा प्रदान करते? तर युनेस्को. कामगारांच्या बाबतीत कोणती संघटना काम करते? ILO किंवा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, त्याला आपण मराठीत काय म्हणतो? आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. साथीच्या रोगावर नियंत्रण आणण्याकरिता कोणती संघटना प्रयत्न करते? तर जागतिक आरोग्य संघटना किंवा WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली आहे? तर 27 डिसेंबर 1945ला. युनिसेफ स्टँड फॉर. युनिसेफचा फुलफॉर्म सांगायचा आहे तर युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड. युनेस्कोचा फुलफॉर्म होतो द युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. हॉकीचे जादूगर म्हणून कोण ओळखले जाते? तर मेजर ध्यानचंद. कर्मवीर असे कुणास म्हटले जाते? तर भाऊराव पाटील. मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर बाळासाहेब खेर. कमवा व शिका ही योजना प्रथम कोणी सुरू केली होती? तर कर्मवीर भाऊराव पाटील. पुण्यामध्ये विधवा स्त्रियांच्या आश्रमाची स्थापना कोणी केली होती? तर महात्मा ज्योतिबा फुले. थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय? तर मुरलीधर देवदास आमटे. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर आचार्य विनोबा भावे. नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण? तर नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ, ठीक आहे, तर पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण होते? तर CV रमन. बिहू हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर आसाम. या ठिकाणी बघा, आपल्याला नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय विचारलं नाही, तर या ठिकाणी भारतीय शास्त्रज्ञ विचारले आहेत, तर कन्फ्यूज होऊ नका. तर भारतीय शास्त्रज्ञ कोण आहेत? CV रमन हे आहेत. बिहू हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर आसाम. आणि तुमच्यासाठी या ठिकाणी प्रश्न आहेत, कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्या तुम्ही, ठीक आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून याचं उत्तर सांगा की नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण, ठीक आहे. तर भारतीय शास्त्रज्ञ नाही, तर पहिले भारतीय कोण. नेक्स्ट आहे दुर्गा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर पश्चिम बंगाल. हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर नागालँड. ओणम उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर केरळ. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहेत? तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहेत. कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहेत? तर मध्य प्रदेश. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर आसाम. ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहेत? तर चंद्रपूर, ठीक आहे. नेक्स्ट आहे मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर वाघासाठी प्रसिद्ध आहेत. भरतपूर अभयारण्य जे की राजस्थानमध्ये आहे, तर ते कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहेत. सुंदरबन अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत? तर पश्चिम बंगाल. शिकरादेवी अभयारण्य जे की हिमाचल प्रदेशमध्ये आहे, तर ते कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर कस्तुरी मृग. शिकरादेवी अभयारण्य हे कस्तुरी मृगासाठी प्रसिद्ध आहेत. नेक्स्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहेत? तर नागपूर या ठिकाणी आहेत. सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहेत? तर अहमदाबाद. कोहिमा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर नागालँड. सिक्कीम राज्याची राजधानी कोणती? तर गंगटोक. मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहेत? तर केरळ. कोटम हे आदिवासी नृत्य कोणत्या राज्यात पाहावयास मिळते? तर आंध्र प्रदेश. भांगडा हे नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पंजाब.
यक्षगान नृत्य प्रकार कोणत्या राज्यात आढळते तर कर्नाटक. कुचिपुडी हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर आंध्र प्रदेश. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर 36. मुस्लिम लीगची स्थापना कधी करण्यात आली आहे तर 30 डिसेंबर 1906. कोणत्या जिल्ह्याची साक्षरता सर्वात कमी आहे तर नंदुरबार. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये साक्षरता दर आपल्याला सर्वात कमी पाहायला मिळेल. महाराष्ट्रात 100 पेक्षा कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता तर गडचिरोली. सुवर्ण मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर अमृतसर. कृष्णा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते तर सातारा आणि सांगली जिल्ह्यामधून. छत्रपती संभाजी राजांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे तर बुद्धभूषण. वित्त आयोगात किती सदस्य असतात तर 4 सदस्य आणि 1 अध्यक्ष असतात. IMFचे मुख्यालय कुठे आहे तर वॉशिंग्टन या ठिकाणी आहेत. चक्रधर उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर छत्तीसगड. 1857च्या उठावांमध्ये रंगो बापूजी गुप्ते कुठून लढले होते तर ते सातारामधून लढले होते. महाराष्ट्रात विधानसभेच्या जागा किती आहेत तर 288. भगतसिंग यांनी कोणत्या तारखेला असेंब्लीमध्ये बॉम्ब हल्ला केला होता तर 8 एप्रिल 1929ला. कोणत्या शहरात जिल्हा परिषदा अस्तित्वात नाही तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. अभंग कोणी रचले आहेत तर संत तुकाराम महाराज यांनी रचले आहेत. पोलो या खेळात किती खेळाडू असतात तर 4. सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता तर NH-44. केसरीचे संपादक कोण आहेत तर गोपाळ गणेश आगरकर. 2020चे ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी कोणी जिंकले आहेत तर नोवाक जोकोविच. ठीक आहे, तर आपण ऑलरेडी बघितलं आहे की 2021चे जे काही फ्रेंच ओपन होते ते कोणी जिंकले होते तर नोवाक जोकोविच. आणि 2020चे सुद्धा ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी कोणी जिंकले आहेत तर ते सुद्धा नोवाक जोकोविचने जिंकले आहेत. सर्वात जास्त साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता तर मुंबई उपनगर. भावार्थ दीपिका ग्रंथ कोणी लिहिले आहेत तर संत ज्ञानेश्वर. मराठीचे पाणिनी कोणास म्हटले जाते तर दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठीचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात 1849 मध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली होती तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली होती. विधान परिषदेचे सदस्य किती असतात तर 78. रवींद्रनाथ टागोर महाराष्ट्राच्या बाबतीत विचारत आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य संख्या किती आहेत तर ते आहेत 78. रवींद्रनाथ टागोर यांनी कोणत्या पदवीचा त्याग केला होता तर सर. विशाखा ही कादंबरी कोणी लिहिली आहे तर विष्णू वामन शिरवाडकर. दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर समर्थ रामदास. ओणम हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर केरळ. यात ही कादंबरी कोणाची आहे तर वि. स. खांडेकर यांची आहे. महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी कोणती तर औरंगाबाद. देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र राज्यात किती ज्योतिर्लिंग आहेत तर 5. राज्यातील वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो तर राज्य विधानसभेला असतो. महाराष्ट्राचे कोणते शहर सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते तर ठाणे. महाराष्ट्रातील नागपूर विभागात एकूण किती जिल्हे आहेत तर 6. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्री पुरुष दर कमी आहेत तर मुंबई. IFSC स्टँड फॉर. या ठिकाणी IFSCचा फुल फॉर्म सांगायचा आहे तर IFSCचा फुल फॉर्म होतो इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड. 1 जानेवारी 2022 रोजी कोणत्या राज्यात द्विगृही सभागृह आहेत तर महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये 1 जानेवारी 2022 रोजी राज्यात द्विगृही सभागृह आहेत. द्विगृही सभागृह म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृह या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सरहुल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर झारखंड. हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर नागालँड. कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता तर नंदुरबार. ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या राज्यातून वाहते तर आसाम. बटाट्याची चाळ. ठीक आहे, तर ब्रह्मपुत्रा नदी ही आसाम, अरुणाचल प्रदेश या दोन्ही राज्यांमधून वाहते. बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पु. ल. देशपांडे. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर पु. ल. देशपांडे. केशवसूत हे टोपणनाव कोणाचे आहे तर कृष्णाजी केशव दामले. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर व्यंकटेश मानगुडकर. 21 एप्रिल 1526 मध्ये बाबर आणि इब्राहिम लोदी यामध्ये कोणत्या ठिकाणी युद्ध झाले तर यांच्यामध्ये पानिपत या ठिकाणी युद्ध झाले. ठीक आहे, तर 21 एप्रिल 1526 मध्ये बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये पानिपत या ठिकाणी युद्ध झाले होते. अज्ञात झऱ्यावर या पुस्तकाचे लेखक किंवा लेखिका कोण आहेत तर अरुणा ढेरे. किशे शास्त्रज्ञांचे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर सुनील विभूते.
21 मार्च 2020 पर्यंत महाराष्ट्रात किती आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत? तर 3. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळे विचारलं आहे. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका. महाराष्ट्रात किती आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत? तर इंटरनॅशनल लेवलचे विमानतळे 3 आहेत. मेळघाट ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर अमरावती. निक्की प्रधान कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर हॉकी. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड माउंटबॅटन. ठीक आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन. महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्याने आहेत? तर 6. राष्ट्रीय एकात्मता दिवस कधी साजरा केला जातो? तर 31 ऑक्टोबरला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झाला नाही? तर श्रेया घोषाल. स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली आहे? तर ती 1 एप्रिल 1955ला झालेली आहे. ठीक आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1955. विनेगर हे रिकामी जागा प्रकारचे जलीय द्रावण आहेत. तर विनेगर हे ॲसिटिक ॲसिडचे जलीय द्रावण आहेत. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे? तर उत्तर प्रदेश. असामी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पु ल देशपांडे. विनायक दामोदर सावरकर यांनी पतित पावन मंदिर कोठे स्थापन केले होते? तर रत्नागिरी. फ्रेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहेत? तर नागपूर या ठिकाणी आहेत. नागपूर शहराला भारतातील रिकामी जागा शहर म्हणून ओळखले जाते तर संत्रा. तर नागपूर शहराला भारतातील संत्र्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. कोणत्या वर्षी गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम पूर्ण झाले? तर 1924ला. ठीक आहे, तर गेटवे ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी आहे? गेटवे ऑफ इंडिया हे मुंबई या ठिकाणी आहेत आणि याची बांधकाम 1924ला पूर्ण झाले आहेत. आणि इंडिया गेट कोणत्या ठिकाणी आहे? तर इंडिया गेट हे दिल्ली या ठिकाणी आहेत. आनंदवन ही कुष्ठरोग्यासाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर अमरावती. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी असलेले मोजरी ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत. भारतात नव्याने पदार्पण झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते? तर हिरव्या. तर भारतात नव्याने पदार्पण झालेल्या जे काही इलेक्ट्रिक वाहन आहेत तर यांची जे काही नंबर प्लेट असते ती हिरव्या रंगाची असते. आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर नाशिक. महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणत्या आहेत? तर पित्तरखोरा. ठीक आहे, पितखोरा या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी आहेत. जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते? तर कोचीन. उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो? तर मॅग्नीज. जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहेत? तर अलिबाग. मुळा मोठा नद्यांच्या काठावर कोणते शहर वसले आहेत? तर पुणे. आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी कारखाना कोठे आहे? नगर. नावासेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर रायगड. सुरजागड लोखांड कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर गडचिरोली. जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जालना. नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर कोहिमा. नागालँड राज्याची राजधानी काय? तर कोहिमा. रिकामी जागा या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो तर बॉक्साईट. तर बॉक्साईट या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो. विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहेत? तर इगतपुरी. ठीक आहे, तर इगतपुरी नाशिक. ठीक आहे, तर इगतपुरी हे नाशिक या ठिकाणी आहेत. म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या ठिकाणी विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्रात रिकामी जागा येथे विमानांचा कारखाना आहे तर ओझर. तर महाराष्ट्रातील ओझर या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे. शहरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर यकृत ग्रंथी. अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? तर माळशेज. तर अहमदनगर कल्याण या मार्गावर माळशेज घाट आहेत. कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे? तर गहू. गिरिजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? तर एरंडी. महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना कोठे आहेत? तर अंबाझरी नागपूर या ठिकाणी आहेत. महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस प्रथम कोणत्या मार्गावर धावली होती? तर पुणे अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? तर कळसुबाई. अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? तर उत्तर महाराष्ट्र. चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर इंद्रावती. 1905 मध्ये पुण्यात भारतीय कामगार सभेची स्थापना कोणी केली होती? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. 1867 साली मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केली होती. तर 1867 मध्ये मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केली होती. राष्ट्रीय जल संसाधन परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली आहे? तर 1983ला.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या राज्याच्या पदार्पण स्मरणोत्सवासाठी बांधले गेले आहेत? तर पंचम जॉर्ज. तर पंचम जॉर्ज हे जे काही राजा होते किंवा किंग होते, तर यांच्या पदार्पणासाठी गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू बांधण्यात आली होती. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी रिकामी जागा इतका कालावधी लागतो, तर सुमारे 8 मिनिट 20 सेकंद. ठीक आहे, तर सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंद इतका कालावधी लागतो. दिल्लीतील कुतुब मिनार कोणी बांधला आहे? तर कुतुबउद्दीन ऐबक. ठीक आहे, तर कुतुब मिनार कोणी बांधला आहे? कुतुबउद्दीन ऐबक. मेणबत्त्या आणि सौंदर्य प्रसाधने कशाची बनलेली असतात? तर पॅराफिन मेण. तर पॅराफिन मेणपासून सौंदर्य प्रसाधने बनलेली असतात. तर ही इम्पॉर्टंट 500 प्रश्न होते. सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत, एक्झाम्समध्ये विचारला जाऊ शकते. तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केली आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन PDF डाउनलोड करू शकता. सोबतच टेलिग्राम चॅनलशी जॉईन सुद्धा होऊ शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. डिसलाईक केल्यास का केलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही त्यात इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू. आणि जर कोणी आपल्या यूट्यूब चॅनल फाडू स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यासमोरील बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरील कुठलाच व्हिडिओ मिस करणार नाही. थँक्स फॉर वॉचिंग.